होईल. काय म्हणणार आज आपण या ठिकाणी चेतन भाऊंनी काय म्हणणार कशा नाही, खरोखरच तातवडे या गावामध्ये आणि विशेषतः आता हा शहरामध्ये वाढणाऱ्या नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एकसंघ कसा यायला पाहिजे आणि हा एकोपा कसं केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात हा TPL म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मी आज त्यांना आवाहन केलं की हे निवड फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला ALM ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे. कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे आणि पुढे आता हा त्यांचं शहर होणार आहे. या सर्वांना लोकांना एकत्रित आणण्याचा एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा कौतुक. आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इकडच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत. या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेल वेगवेगळ्या या व्यासपीठावरती सर्व मंडळीने नेते मंडळींनी करून करण्याचं काम केलेलं आहे. तर एकंदरीत संपूर्ण शहरामध्ये युवकांमधून चेतन भाऊंनी पुढाकार करून हा उपक्रम राबवला आहे. हा अभिनव प्रयत्न आहे आणि ही सुरुवात पहिली केली. आणि म्हणून मी आता त्याला सांगताना सांगितलं की आता तू कॉम्पिटिटर वाढवलेले आहेत पण काय काळजी करू नका, कितीही कॉम्पिटिटर जरी असले तरी आमच्यासारखे कोच त्यांच्या मागे असल्यामुळे मॅच हेच ती जिंकतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तो अधिकार पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा आहे, पण नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवार सारखा कार्यकर्ता ज्यांनी आज युवा सेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे, आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा आहे. हो नक्कीच आहे, कारण मी आताच आणि संजय वाघोरेजी, चाबूस पवारजी आम्ही सर्वांनी बसून आढावा घेतलेत. आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा मुलाखती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर महाविकास आघाडी किंवा कशा प्रकारे जायचं या सर्व घटकांशी चर्चा करून आमची उमेदवारीची यादी पहिली जाहीर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पहिली यादीमध्ये निश्चितपणे चेतन पवारांचं नाव असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर एकंदरीत बिहारचा निकाल पाहिला असता संपूर्ण शहरामध्ये भाजप हे 100% 100 मतांनी 100 सीटांनी पुढे येईल असं दावा करण्यात येतोय. याकडे कसं पाहताय? कसं आहे बघा, बिहारचा परिणाम हा काय राज्यावर होऊ शकत नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये. मग कर्नाटकाचा परिणाम महाराष्ट्रात का होऊ शकला नाही किंवा इतर का होऊ शकला नाही, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती असते. अर्थात हा निर्णय सर्वांना धक्कादायकच आहे. म्हणजे मला असं वाटते आमच्या सर्वांपेक्षा जास्त धक्कादायक नितीश कुमारजींनाही होता आणि भारतीय जनता पार्टीला पण होता. पण त्याचे विश्लेषण आता लवकरच्या लवकर होईल. पण निवडणुका कोणीतरी जिंकल्या म्हणजे त्याचा परिणाम काय दुसऱ्या राज्यावर होईल अशातला भाग नाही आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये अजिबात होणार नाही. सर येणाऱ्या निवडणूक लक्षात घेता काय रणनीती असेल? आम्ही आता सर्वच आजच बैठक घेतली, सर्वांशी विचारविनिमय करण्याचं काम केलं. आगामी काळामध्ये जे उमेदवार आहेत योगायोगाने आमच्याकडे 136 उमेदवारांनी आतापर्यंत मुलाखती देण्याचं काम केलेलं आहे. तर उत्साह आहे, पण उत्साहामध्ये अतिउत्साह राहता कामा नये. पण प्रत्येक प्रभागावाईज आम्ही सर्व आज चर्चा केली. प्रमुख चेहरे लक्षात ठेवून त्यांच्या प्रभागाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करून उमेदवाराची जमवाजमी केली पाहिजे, पुढाकार घेतलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर महाविकास आघाडीवरती कुठचे सीट्स मागायचे, कुठचे आपण सोडायचे, कशा प्रकारे रणनीती करायची, या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही करणार आहोत. आज जर्सीचं अनावरण झालेलं आहे आणि आमदार यांच्या हस्ते झालेलं आहे, काय भावना आहे? काही नाही, आज खरंच चांगला दिवस आहे. खरं तर मी मागाशी सांगितलं की TPL ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली, पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या. परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली, पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला. आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत, नवनवीन लोक राहायला येत आहेत. यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे. आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती, गाववाले. आणि आता सर्रास आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत. तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजुटीने, एक मनाने, शांततेने, संयमाने या ठिकाणी राहावं, यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. TPL
हे नाव का दिलं आपण? TPLचा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग. काय या मागचा प्रीमियर लीगचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं किती खेळाडूंचा सहभाग? बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि जेंट्स टीमसाठी सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत. पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे 99,999 रुपये. सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे 77,777 आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे 55,555. तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे 77,777, द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे 55,555 आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे 33,333 आणि महिलांसाठी चौथं बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे 22,222 रुपये. सामन्याच्या लास्टला प्रत्येक सामन्यानंतर ज्यावेळेस फायनलचं वेळ येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर, बेस्ट ऑफ द फिल्डर, बेस्ट ऑफ द बॅट्समन आणि बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले. सर, अगदी एक शेवटचा प्रश्न असेल राजकीय स्वरूपाचा. आज या उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिरवा कंदील दाखवला, काय भावना आहेत, काय वाटतं? हा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो. सचिन पवार हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल.